अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। भद्रावती शहरात बिबट्या जेरबंद, नागरिकांनी मानले वनविभागाचे आभार। मात्र नगर परिषदेवर संताप। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील भंगाराम वॉर्ड परिसरातील बिबट्या अखेर दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 वाजता वनविभागाने जेरबंद केला। या यशस्वी कारवाईबद्दल नागरिकांनी वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे व संपूर्ण पथकाचे मनापासून आभार मानले। या मोहिमेत केडी कांबळे, जितेंद्र देवगडे, किशोर मडावी, अनिल शेंद्रे, पवन मांढरे, नितीन राऊत, अमर किन्नाके, शिथिल मैहसेकर, एडी तिखट, सर्पमित्र दीपक निंबाळकर तसेच श्रीपाद भाकरे यांचेसह सार्ड एनजीओ पथकाने विशेष परिश्रम घेतले। अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश माणूसमारे यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला असता या दरम्यान परिसरातील कचरा, झाडी, सांडपाणी व दुर्लक्षित स्वच्छतेमुळे बिबट्याचा वावर वाढल्याचा आरोप करत नागरिकांनी भद्रावती नगर परिषदेवर तीव्र संताप व्यक्त केला। प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी जोरदार टीका केली। जिल्हा प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। भद्रावती शहरामध्ये मानव व वन्यजीव हा संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे। अगदी 8 दिवसापूर्वी गौतम नगर गदमवाडल्यावरती या ठिकाणी एक बिबट पकडला गेला। काही दिवसापूर्वी भद्राक मंदिराकडे बिबट्याची दहशत दिसून आली, परंतु या ठिकाणी आज भंगाराम वार्डामध्ये प्रत्यक्षदर्शी आहे आणि या ठिकाणी बिबट पकडला गेलेला आहे आणि बिबट्याने लगातार 4 दिवसापूर्वी या ठिकाणी दहशत माजवलेली होती। तसा हा बिबट त्याच्यामुळे नागरिकांची सुरक्षिततेला धोक्यात आली होती। एकंदर पूर्णपणे दहशतीचं वातावरण होतं। या दहशतीच्या वातावरणामध्ये वन विभागाने प्रयत्न करून या ठिकाणी बिबट निर्बंध केलेला आहे। या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी जे आहेत त्यांचा आपण अनुभव ऐकला। आपण बिबट 5:30 बजे क्या क्या उसमें वो तत्व को ऐसा फाड़ रहा था बकरे के वाड़ में। आज के 5:30 बजे सुबह पहर में 5:30 बजे पहर में तत्व को फाड़ रहा था। मैं आया तो वो यहाँ से छलांग मारती पहले 11 बजे आया रात को 11 बजे आया, यहाँ से किया, काटवा फाड़ दिया, अंदर घुसा है। बाद में बकरी चिल्लाने लगी, हमने उधर से दरवाजा खोला है, दरवाजे से बकरे के साथ वो बाहर निकला है, दरवाजे के साथ बाहर निकला। वहाँ से 11 वाजता येऊन गेला आणि मग 5 वाजता आला अधिक। नुकसान तर सध्या पूर्ण जास्त झाली नाही, फक्त थोडासा घाव आहे बकऱ्याचा। आता हे थोडक्यात निपटलं म्हणून बरं आहे आणि रिस्क्यू ऑपरेशन सक्सेस झाला लवकर, त्याबद्दल मी वन विभागाचा आभार मानतो। पण कृपया नगर परिषद यांनी आपले पूर्ण लक्ष आता इकडे केंद्रित करावे व हा कचरा जो दिसत आहे बाहेरचा थोडासा पूर्णपणे साफ करण्यात यावा अशी मी त्यांना विनंती करतो। पण आजवरी कोणी विनंती करून बी लक्ष दिलेलं नाही। तरी कृपया नगर अध्यक्ष साहेबांनी विनंती आहे की हात जोडून की हा जो कचरा दिसत आहे हा पूर्णपणे साफ करण्यात यावा। वृक्षांकडे झाडं वाढलेली आहे, याच्याबद्दल आपलं म्हणणं काय? कालची ही घटना झालेली आहे इथं पद्मावतीच्या वाडीपाशी। तर धुळेच्या घरापाशीच आहे ते। तर आता काल बिबट्या निघाला म्हणून असं सगळेजण म्हणत होते आणि आमच्या इकडचे ते पण आणि 5-6 बकऱ्यांनी घाव पण झाले आहे आणि पुन्हा जे हलचल चालू होती रात्रभर आणि पुन्हा सकाळची पण हो ते। तर आता हे बिबट्या पकडल्याबद्दल वन विभागाकडून धन्यवाद। आणि पुन्हा तरी पण हा कचरा जो नगर परिषदवाली येते हे जेवढं काढत आहे तेवढं फक्त काढून चालले जाते ते नालीतला कचरा, पण हे झाडं गिडं हे साफसूफ करत नाही असे। आणि पुन्हा साप वगैरे शिकतात, साप पण येते पण छोटे नाही येते घरी आणखी म्हणजे दर महिन्याला साप वगैरे येतात। तरी सापाने तर आमच्या घरात साप वगैरे असे फिरत राहतात। आणि पुन्हा कसं हा कचरा म्हणजे काढण्यात यावा म्हणून नाही का म्हणून। आणि पुन्हा मागच्या साईडचा जो भाग आहे तो पण पुन्हा कचरा काढला पाहिजे, जंगलाचाच भाग आहे तसं। नाली वगैरे साफ नाही करत कोणी आणि येतात तर नुसते अशी झाडू मारून चालले जातात, कचरा वगैरे कोणी साफ करत नाही। आणखी अशी रोडनं तुम्ही बघाल तर असे साप मोठे मोठे फिरत राहतात। नगरसेवक वगैरे लक्ष देत नाही का? काहीच लक्ष नाही देत। आता तेच रोडनं तिथे नाली आहे, तिथे असे 2 सलाख निघून आहे, 2 सलाख निघून आहे, तर असं कोणी हा लाईट राहते नाही राहत।
जर कोणी आलं वगैरे नाही दिसलं तर मग ते गड्ड्यात पण पडू शकते आणि तो सलग वगैरे डोक्याला रुतली तर जीव पण जाऊ शकते माणसाचा. नगरसेवक इथून जाते पण लक्ष नाही देत. गंगाराम वार्डाची ही व्यथा आहे की भद्रावती बाकीच्या नागरिकांप्रमाणे हे सुद्धा भद्रावतीच्या नागरिक आहे, परंतु या ठिकाणची अवस्था जर पाहिली तर हे दयनीय अशी अवस्था आहे. बिबट आज निघालेला आहे. या अर्थाने सगळं प्रशासन या ठिकाणी आलेलं आहे. मात्र या ठिकाणी ज्या मूलभूत सुविधा आहे, पाणी आहे, नळ आहे, सांडपाणी वाहून जाण्याची गलिच्छ वातावरण आहे, पिंडोली तलावात पाणी आहे, अशा अनेक साऱ्या समस्या ज्यांना भेडसावत असतात. दैव बलवत्तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही का कोणत्याही प्रकारचा प्राणी फार गंभीर असा जखमी झालेला नाही. मात्र लोकांनी आरडाओरडा केला नसता किंवा सतर्कता बाळगली नसती तर या ठिकाणी जीवित हानी व्हायला वेळ लागली नसती. यासाठी इथले नागरिक सांगतात की या ठिकाणी जे काही झाडी झुडपे आहे, कचरा आहे, अस्वच्छता आहे, याकरता संबंधित जे काही प्रशासन असेल त्यांनी सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. धन्यवाद.